नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण पेरूपासून नवीन अशी रेसिपी तयार करणार आहोत. खूप छान अशी रेसिपी तयार होते. तर इथे मी 1 किलो पेरू घेतलेले आहेत. पेरू एकदम कच्चे नाही तर थोडेसे पिवळे झालेले पेरू आहेत. असेच पेरू आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत. तर इथे मी 3 पेरूपासून ही रेसिपी बनवणार आहेत. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये 3 पेरू टाकलेले आहेत आणि कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये डबा ठेवून आपल्याला 2 शिट्ट्यामध्ये हे पेरू शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे पेरूच्या डब्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही. कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. झाकण लावून 2 शिट्ट्यामध्ये पेरू छान अशी शिजवून घेऊ. 2 शिट्ट्यानंतर पेरू इथे आपले छान असे शिजलेले आहेत. त्यामधल्या बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. सगळ्या बिया आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता या पेरूचे आपल्याला छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. सगळ्या पेरूचे अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पेरूचे तुकडे टाकायचे आहेत आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये बारीक करताना आपल्याला अजिबात पाण्याचा किंवा कशाचाच वापर करायचा नाही. तर असंच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर इथे छान अशी आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे, पाहू शकता. आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. इथे मी पेस्ट वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तर 1 वाटी एवढी आपली पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला पेस्ट घेताना मोजूनच घ्यायची आहे. तर इथे मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर वितळून घेऊ. इथे आपलं तूप वितळलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि हे कोकोनट पावडर आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कोकोनट पावडर भाजताना अजिबात त्याचा कलर बदलून द्यायचा नाही. तर मंद आचेवर हे कोकोनट पावडर भाजून घ्यायचं आहे. तर इथे छान असं आपलं कोकोनट पावडर भाजलेलं आहे. आता यामध्ये आपण पेरूची पेस्ट टाकणार आहोत. तर इथे मी पेरूची पेस्ट टाकून घेतलेली आहे. 1 वाटी पेरूची पेस्ट होती, त्यासाठी आपल्याला 1 वाटी इथे साखर टाकायची आहे. तर साखर ही मी गच्च वाटी भरून घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्तसुद्धा करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर इथे तुम्ही थोडीशी साखर वाढवूसुद्धा शकता. साखर आणि पेरूची पेस्ट टाकून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पेरूची पेस्ट पॅनला चिटकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली विरघळलेली आहे. तर पेरूची पेस्ट मी गाळून न घेता तशीच घेतलेली आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही गाठी दिसतील. तर पेरूची पेस्ट तुम्ही गाळून घेतली तरीही चालेल. तर आपल्याला घट्ट होईपर्यंत हे सारखं ढवळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे. अजून आपण थोड्या वेळ परतून घेऊ. सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. तर इथे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट अजून झालेलं आहे. अजून आपण थोड्या वेळ हलवून घेऊ. आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठलाही कलर घेऊ शकता. तर मी इथे लाल कलर घेतलेला आहे. कलर टाकल्याच्यानंतर मिक्स करून घेऊ. आता इथे मी थोडीशी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे. वेलची पावडर टाकताना दाखवायचे राहून गेलेले आहे. इथे तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. ज्यावेळेस तुम्ही फूड कलर टाकला त्यावेळेस वेलची पावडरसुद्धा इथे टाकू शकता आणि त्यानंतर व्यवस्थित असं
फूड कलर आणि वेलची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे आपलं मिश्रण वडी शीट करण्यासाठी तयार झालेलं आहे. तर वडी तयार करण्यासाठी इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तर आता इथे प्लेटमध्ये मिश्रण टाकून घेऊ. मिश्रण आपलं टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि पॅनमधलं सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला वडी केवढी जाड हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ते प्लेट लहान मोठी घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त जाड बनवायची असेल तर तुम्ही छोटीशा प्लेटमध्ये सुद्धा हे मिश्रण घेऊ शकता किंवा पातळ बनवायचं असेल तर थोडंसं मोठंसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे मी मिश्रण पसरून घेतलेलं आहे. आता यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम किंवा पिस्त्याचे काप टाकू शकता. तर इथे मी बदामाचे थोडेसे काप घेतलेले आहेत. यावरून आपल्याला बदामाचे काप टाकायचे आहेत किंवा तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता. तर लहान मुलांना अशा प्रकारे ही वडी केलेली खूप आवडते. तर नक्की तुम्ही वडी बनवून पहा. खूप छान अशी तयार होते आणि पेरूचा यामध्ये छान असा फ्लेवर आहे त्यामुळे छान अशी लागते. तर इथे मी बदामाचे काप टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं कोकोनट पावडरसुद्धा यावर टाकलेलं आहे. तर छान असं आपलं वडीसाठी मिश्रण शेड झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. इथे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता, छान दिसत आहे. जणू काय तुम्ही लाल पेरूपासूनच ही वडी बनवली आहे असं दिसत आहे. कारण लाल पेरूसुद्धा मार्केटमध्ये असतात, त्यापासूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारे वडी बनवू शकता. छान अशी वडी तयार होते. लहान मुलं तर प्रचंड आवडीने ही वडी खातात. तर थंड झाल्यावर आपण याच्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला 2-3 तासानंतर ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला मी वड्या इथे कट केल्याच्या नंतरसुद्धा दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वडी तयार झालेली आहे. नक्की अशा प्रकारे वड्या बनवून पहा. खूप छान अशा तयार होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.